राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, पुंडरीकाक्ष श्री ज्ञानदेव तुकाराम विनायक पूर्णमी सागरे नामी, हे चरण सानिध्यात देवा मुक्तावं, सागरे वंश विख्यातं ज्ञानानपाय, विनायकं गुरुवन्दे भववन्दे, ज्ञान प्रताप सद्वचनामृतं च राजेत भाव प्रदायि बुद्धिरस्य, ज्ञानेश्वर भगवानाविर्नयो श्री रंगनाथ गुरुराय नमस्तुभ्यं। वैकुंठ कैलास स्थिराब्धी, मनकल्पी कल्पना विधी, परी आत्मा कल्पवया त्रिशुद्धी, मनबुद्ध्यादी सरेना, स्वयं कल्पी त्रिभुवन, ते स्वरूपी विभो न शके मन, बुद्धी निश्चयात्म पूर्ण, तिसही जाण अगम्य वस्तू, जे मन बुद्धी अगोचर, ते वासनेशी अति दुस्तर, वस्तू नव्हे शब्द गोचर, परात्पर परब्रह्म, मोठे बांधता आकाशाते, सारी पालव पडती रीते, देवी शब्दे बोलावे वस्तू ते, तव शब्द शब्दार्थी निर्धर्म. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला ग्रंथ, चिंतना करता घेतलेला ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज यांचा असणारा एकनाथी भागवत, की जे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर प्राकृत भाषेत ज्यांनी हा ग्रंथ केला ते म्हणजे एकनाथ महाराज. आणि नाथ महाराजाचा हा ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत आपण ज्याला म्हणतो. या ग्रंथातल्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण चिंतन करत आहोत की राजा जनक राजाने विचारलेला प्रश्न आहे की ज्या भगवान परमात्म्याची भक्ती केली असता आपल्याला की त्या परमात्म्याच्या भक्तीनं सगळे जीव तरुण जातात, भाळे भोळे लोक सुद्धा तरुण जातात. परमात्म्याची भक्ती केली की सगळे तरुण जातात. असा तो परमात्मा आहे, असा तो देव आहे. आणि तो देव सगळ्याचा उद्धार करणार आहे. त्या देवाचं स्वरूप काय, त्या देवाचं स्वरूप काय, आपल्याला तो देव कळायला पाहिजे, स्वरूपानं कळायला पाहिजे, आहे का नाही? आपल्याला देव कळतो, पण आपल्याला देव वाटतो तीर्थात आहे, देव मंदिरात आहे, देव देवाऱ्यात आहे का नाही? असं आपल्याला देवाबद्दलच कळलं नाही. पण देवाचं खरं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप काय आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते मला सांगा, अशा प्रकारचा राजा जनकाने प्रश्न केला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर पिप्पलायन नारायण देतात की हे राजा, विश्वाची स्थिती उत्पत्ती लय याचे कारण जो आहे तर तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं स्वरूप जर पाहायचं असेल तर ते परमतत्व, तो नारायण, तो परमात्मा, तो परमेश्वर याचं सगळं कारण आहे. आणि मग त्याचं स्वरूप सांगत असताना आपल्याला गेल्या हप्त्यामध्ये आपण एक प्रवचन केलं होतं की त्याच्यावर
महाराज सांगतात की ज्याच्या सत्तेने जगाच्या उत्पादकात ईश्वरात एकोहम बहुश्याम प्रजाये मी एक असलेला अनेक व्हावे मी जन्माला यावे अशी उत्पत्ती शक्ती निर्माण होते. ज्याच्या अधिष्ठानामुळे जगाच्या स्थिती कार्यात उत्पत्ती स्थिती नाश ज्याच्यामुळं होतो असा तो परमात्मा आहे. त्याचं स्वरूप सांगत असताना आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतात. पुन्हा सांगितलं की परमात्मा परब्रह्म नारायण ज्याला म्हणतात तो स्वतः सगळ्या जीवांच्या हृदयात आहे. तो कुठे? सगळ्या जीवांच्या हृदयात. सर्वांगती राम देहादी एक सूर्यप्रकाश असा तो परमात्मा सर्वांच्या हृदयात नांदतो आणि त्याच्याच त्या अधिष्ठानामुळे तोच सर्वांचा काय आहे? अधिष्ठान. सगळ्या जीवाचा अधिष्ठान असणार सगळे जीव म्हणजे परमात्म्याचं स्वरूप. सगळे जीव त्याचेच स्वरूप एक का नाही? मग घट जरी वेगवेगळे असले पण प्रत्येक घटात असणार जसं अनेक पाण्याचे घट भरून ठेवले पण त्याच्यात सगळ्या घटात एक सूर्य असलेला त्या सूर्याचं प्रतिबिंब पडतं का नाही? मग घट अनेक आहेत म्हणून प्रतिबिंब अनेक आहेत पण बिंब मात्र एकच. त्याचा सर्वांगती राम देहादेही एक सूर्यप्रकाशक अनेक घटात जरी सूर्य दिसत असला तर सूर्य एक एक अनेक एक. सूर्य एक घट जरी अनेक असले तर ते अनेक घटामध्ये ते प्रतिबिंब त्याचं प्रगट होत असतं. पण तो मात्र कसा आहे? एक हे तो अनेक नाही. आणि तो एक मग सगळ्याच अधिष्ठान. सगळ्याच काय? अधिष्ठान आहे सगळ्याच. आणि असा असणारा अधिष्ठान मग आता इथं तो हृदयात प्रगट होईल आणि त्याच्यामुळं सगळ्या ह्या इंद्रियाला मनाला बुद्धीला प्राणाला सगळ्याला शक्ती कोणाची? सगळे हे व्यवहार करायले हे सगळे जे चालू आहेत प्राण चाललेत आता इंद्रिय कार्यरत आहेत मन कार्यरत हे सगळं कोणामुळे? हे सगळ्याचा अधिष्ठान तो परमात्मा. आणि म्हणून तो लक्षात आला पाहिजे की त्याच्यामुळे हे सगळं चाललंय. चाले शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते एकवी ऐकवी एक नारायण. अशा प्रकारचा तो पाहणारा को जे पाहणारा चालविणारा बोलविणारा कोण आहे? परमात्मा. तो एक परमात्माच आणि तो सगळ्याच अधिष्ठान आहे. आणि म्हणून त्याच्यामुळं हे सगळे व्यवहार जे होतात हे त्याच्यामुळं होतात. म्हणून की नारायणाच्या त्या ज्ञानरूप तेजाने डोळ्याने रूप पाहणे घडते. जीवा नारायणाच्या आनंदरूप गोडीने रस विषयाला चाखण्याची जाणते. कान हे नारायणाच्या एकांतिक स्वरूपाचे शब्द व शब्दार्थ ज्ञानाने ज्ञान संपन्न होतात. नारायणाच्या समष्टी अहंकाराने जीवाला अहंभाव आहे. नारायणामुळे मनात मनन करण्याची योग्यता आहे. त्या मननाचा विषय नारायणामुळे चित्तात चिंतन करण्याची योग्यता आहे. मनात काय चाललंय? मनात आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची तर मनात अगोदर तिचा विचार करावा लागतो. नंतर मग चित्ताने चिंतन करायचं तिला किती पैसे लागतील ती कशी भेटल असं आपण व्यवहारात करतो नाही. तसं मन संकल्प करत चित्त चिंतन करत मग बुद्धी निर्णय घेते विचार करते निर्णय घेते. हे सगळं कोणामुळे होतं? तर या सगळ्याला चालना त्या परमात्म्यामुळे हे सगळे कार्य कोणामुळे? तर त्या नारायणामुळे आहेत. मग त्या नारायणाच्या अधिष्ठानामुळे जड देहाला चेतनत्व येत असा तो परमात्मा आहे. आणि म्हणून महाराज म्हणतो इथं महाराज सांगतात की राजा त्या नारायणाला शहाणपणाच्या अभिमानाने जाणू जाशील तर ज्याला जाणायचे तो कळणारच नाही. कारण त्या नारायण स्वरूपात जाणतेपणाने ज्ञानाला प्रवेश मिळत नाही.
असा जो नारायण आहे, असा जो परमात्मा आहे, त्याला जाणायचं असलं तर भगवत भाव त्याच्याविषयी भाव असला पाहिजे. त्याच्याविषयी काय असलं पाहिजे? भाव. त्याच्याविषयी प्रेम असलं पाहिजे. त्याला जर असंच उगाच अहंकारानं मी जाणून मला सगळं तो कळतो मला असं म्हणत नाही. त्याच्याविषयी भाव लागतो. काय लागतो? प्रेम लागतो. महाराज इथे म्हणतात की जाणीव आणि नेणीव हे सोडून सर्व भाव, जे उपजे सद्भाव ते ब्रह्म स्वयं पाविजे. की ज्ञे अज्ञे हे सर्व भाव टाकून जेव्हा सात्विक भाव निर्माण होतो तेव्हा ब्रह्म आपोआपच प्राप्त होतो. ज्ञे आणि अज्ञे. ज्ञे म्हणजे जाणणारा आहे का नाही? ज्ञे म्हणजे जाणणारा आणि अज्ञे जाणण्यात. हे म्हणजे त्रिपुटी टाकून त्याला पाहायचं. त्याला मग त्याच्या सोपं सांगितलं की प्रेम करावं. तो आवडला पाहिजे. तो काय पाहिजे? आवडला. तो सगळ्या जीवाचा जिव्हाळा आहे. जीवाची या जीवा प्रेम भावाची या तुझं वाचून केशवा आणून आवडे असं प्रेम त्याच्यावर झालं पाहिजे की तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही असं महाराज म्हणते. की तूच जीव काय बाप रूपमादेवीवरून जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माय की तू माझ्याहून वेगळा नाहीस. तुझ्याशिवाय मला दुसरं काही वेगळं दुसरं काय? दुसरं वेगळं आवडण्यासारखं काय? तूच एक, तूच एक सर्वात आहे. आणि असा असणारा तू आम्हाला कळाल्यावर तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काय आवडून बघ काहीच आवडणार नाही. म्हणून असा तो परमात्मा त्याच्यावर आपलं असं अखंड प्रेम असलं पाहिजे. आणि मग प्रेम भावानं तो नारायण आपल्याला सहज प्राप्त होऊ शकतो, सहज कळू शकतो, सहज लक्षात येऊ शकतो. आणि अहंकारानं जर म्हणता तर तो काही कळायचा नाही. अहंकार तुम्हाला अहंकार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं महाराज म्हणते की त्याला कळण्यासाठी प्रेम भाव बी लागतो. काय लागतो? एवढंच महत्वाचं आहे. बाकी कळतच असत. ज्ञान होण्याची बुद्धी सगळ्याला आहे का नाही? सगळ्याला बुद्धी. आता मनुष्य देहातल्या सगळ्या जीवाला काय आहे? बुद्धी आहे. जसं आहे तसं कळतं आता इथं. बुद्धीची सिद्धी आता इथं आहे का नाही? पक्षाला आकाशात उडण्याची काय आहे? सिद्धी आहे. राजहंसाला पाणी आणि दूध वेगळं करण्याची सिद्धी आहे. तसं मनुष्य देहातले बुद्धीची सिद्धी. मनुष्य देहात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळच. या बुद्धीचं वैभव अन्य दुसरं काय नाही. संसार करणं नाही, परमात्मा जाणणं. इथं परमात्मा जाणताय, इथं परमात्मा कळून घेताय, इथं परमात्मा ओळखताय, परमात्म्याची ओळख करून घेताय. इतर देहात परमात्म्याची ओळख करून घेता येत नाही. आता मात्र आपल्याला इथं परमात्मा त्याची यथार्थ ओळख आपल्याला करून घेता येते. आणि ती ओळख करण्याकरता, ती ओळख होण्याकरता आपल्याला इथे परमात्म्याने बुद्धी दिलेली. काय दिलेली? बुद्धी दिलेली. म्हणून ह्या बुद्धीनं आपल्याला परमात्मा आता कळतो. आता ते कळून घेण्याची वेळ आहे. आता तो परमात्मा जसा आहे तसा लक्षात घेण्याची, जाणून घेण्याची काय आहे? ही घडी आहे, ही वेळ आहे. मनुष्य देह ही घडी आहे का नाही? म्हणून आता परमात्मा जाणून, आता तो नारायण कसा आहे, त्याचं स्वरूप काय, आता आपल्याला इथं सांगता येत. म्हणून महाराज काय सांगतात इथं आता की वैकुंठ कैलास शिराब्धी मन कल्पी कल्पना विधी परी आत्मा कल्पावया त्रिशुद्धी मन बुद्ध्यादी सरेना. की मन हे वैकुंठ कैलास शिराब्धी इत्यादी भोग्य स्थानाचे आणि त्याच्या प्राप्तीचा विधी कर्तव्य साधने याची कल्पना करीत असते. पण आत्मा कसा आहे, त्याच्या प्राप्तीचा विधी कोणता आहे याविषयी कल्पना करण्याकरता मन बुद्धी इंद्रिय प्रवृत्त होत नाही. काय सांगायला नाथ महाराज आपल्याला?
की जे पिप्पलायन नारायण हे 9 नारायण पैकी एक 4थ्या क्रमांकाची की ते राजा जनकाला सांग. तेच संवाद नाथ महाराज आपल्याला सांगतात की नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा हो, मन हे वैकुंठ कैलास, या सगळ्या वैकुंठाची कैलासाची ह्या सगळ्या स्वर्गातल्याची सगळ्याची मन काय करत, कल्पना करत का नाही, सगळ्याला जाणतं का नाही, कल्पना करत म्हणजे जाणतं ना. वैकुंठ आहे, वैकुंठात वैकुंठ लोक राहते, तिथे भगवान विष्णू राहतात. कैलास आहे, कैलासात कैलास लोक आहे, तिथं भगवान शंकर आहे का नाही, आपल्या परिवारासहित सगळे राहतात. ब्रह्मलोक आहे, इंद्रलोक आहे का नाही, चंद्रलोक आहे, अनेक प्रकारचे सगळं आपल्याला इथं आपली बुद्धी चलती की नाही, इथं असं मन इकडं आपण लक्ष राहतो चांगल्या. आता पोथ्या ऐकणारी माणसं म्हणल्यावर त्याला काय माहित नाही. मलाच एक जण विचारू लागला प्रश्न, आता मला काय येईल त्याच्यातलं एखादं म्हणजे असे आता अनेक प्रकारचे शास्त्र आहेत. त्या शास्त्रात अनेक प्रकारचे समजा खूप पुराण आहेत, नाही पुराणात खूप कथा आहेत. सगळ्याच कथा काय पाठ असतात का काय? नाही. महाराज असला म्हणजे काय सगळ्याच कथा त्याला पाठ असतात? नाही. महाराज असला म्हणजे त्याला आत्मज्ञान असावं, बस झालं एवढंच. बाकीच्या काय वाया बरं कथा सांडी मार्ग असलं पाहिजे, ज्ञान नसूनही असं नाही, सगळं पाहिजे. पण ते असलं काय नसलं काय, माहित असलं काय नसलं काय, एवढं काय नसतं काय. ते भाव वाढण्याकरता, भाव प्राप्त होण्याकरता, भाव आपला प्रगट होण्याकरता हृदयात आपल्याला शास्त्र हे ग्रंथ सगळं साधू संतांचे चरित्र हे ते आपण ऐकले पाहिजे, वाचले पाहिजे. देवाचे चरित्र ऐकले पाहिजे, वाचले पाहिजे. श्रीमद भागवत पाहिलं की त्याच्यात अमाप कथा आहेत. ओके, 18 पुराण आहेत. 18 पुराणात काय कथा आहेत, खूप कथा आहेत. पण काय सगळ्या पाठ आहेत का? जी एखादं मी तुम्ही विचारलं तुम्हाला सांगता येणार नाही, तुम्ही मला काही विचारलं त्याच्यातलं सांगता येणार. पण हे आपलं जे स्वरूप आहे आत्मस्वरूप, या आत्मस्वरूपाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आत्मस्वरूपाबद्दल, आत्मज्ञानाबद्दल, ह्या ब्रह्मज्ञानाबद्दल आपल्याला मनुष्य देहातला प्रत्येक जीव आला तर त्याला आत्मज्ञान माहित पाहिजे, त्याला ब्रह्मज्ञान हे झालंच पाहिजे. बाकीच्या कथा पाठ करणं, कथा वाचून घेणं म्हणजे नाही. परमात्मा काय, परमात्मा वस्तू काय याच्याबद्दलच ज्ञान असलं पाहिजे की नाही. आणि हे ज्ञान होण्याकरताच ही बुद्धी. आता जर हे ज्ञान झालं, आता परमात्मा तुम्हाला कळाला तर त्याच फळ आहे, ओळखीला हरी तो संसारी मोक्ष त्याचे घरी शिकती, किंवा ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भीती दुःख कैचे. हरी जर ओळखीला तर तुम्हाला दुःख राहणार नाही. दुःख आहे तरी कोणतं आपल्या पाठीमागं म्हणले, सगळ्यात मोठं दुःख जन्म मरणाचं. कशाचं? जन्म मरणाचं. सगळ्यात मोठं दुःख जन्म मरण. मरण कोणाला आवडत का? नाही. मरण कोणालाच आवडत. जन्मताना बी गर्भवासाचं दुःख, गर्भात राहून किती दुःख आहे, जन्मताने दुःख आहे. पण जन्माल्याचा आनंद आहे, आपण आनंद उत्सव करतो, वाढदिवस साजरे करतो, आहे का नाही. आता वाढदिवस साजरा करायला, वाढदिवस हे मड्याचा काय वाढदिवस साजरा करावा? हे मड तुम्ही येत का? हे शरीर तुम्ही येत का? नाही. तुम्ही चैतन्य, तुम्ही ज्ञान आहे. तुम्ही कधी जन्मले नाही, कधी मरत सुद्धा. तुमच्या ठिकाणी जन्म मृत्यू नाही, असं ओळखायला पाहिजे. तुम्ही आत्मस्वरूपावर आल्यावर तुम्हाला जन्म मरण आहे का? तुम्ही जन्मले का मरणार आहेत पुढे? नाही, जन्मलेच नाही तर मरणार सुद्धा नाही. आणि असं आपलं स्वरूप आहे, त्या स्वरूपावर मग पुढे वाढदिवस करायचा गरज आहे का? नाही. वाढदिवस करावा नाही.
वाढदिवस नाही मग करायचा तर घट दिवस करावा की आपले दिवस किती गेले बाबा का वाढदिवस करावा नाही. वाढदिवस दिवस चालले आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. अरे बाबा आपलं आयुष्य चाललंय आहे का नाही क्षणाक्षणाने चाललंय सेकंदा सेकंदाने चाललंय मिनिटा मिनिटांनी चाललंय घंट्या घंट्यानी तासा तासाने चाललंय दिवसा दिवसांनी चाललंय वर्षांनी वर्ष गेले आणि आता एक दिवस हे शरीर पडण्याची वेळ आहे. तसं तर हे क्षण भंगूर नाही भरवसा कधी पडन हे तर सांगता येत नाही पण तरी आपण धरू बा म्हातार होऊनच मरू. माणूस आशीर्वाद देत नाही कोणी पाया पडायला लहान लेकराला की म्हातारा होऊन म्हातारा होऊस तर राशी म्हणजे पण मरशीनच ना म्हातारा होऊन काय. मग तसं न मरणं लक्षात घेतलं पाहिजे आणि न मरणं हे आपलं स्वरूप आहे. न मरणं हे आपलं स्वरूप हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्ही न मरणारे तुम्ही आत्मा आहेत तुम्ही चैतन्य आहेत तुम्ही ज्ञान आहेत परमात्मा आहेत ब्रह्म आहेत. ब्रह्म चैतन्याच्या ठिकाणी कधी मरण आहे नाही का जाणं येणं आहे का नाही. आणि ते स्वरूप नाही का आपलं आहे त्या स्वरूपावर राहावा का नाही. आपण देहावर राहतो म्हणून तो वाढदिवस करा साजरा वाजवा फटाके. अरे हे आंधळेपण आहे. कसं आहे आंधळेपण आहे. आंधळेपण आहे. शहाण्या माणसाने हे करू नये. जाणत्या माणसानं करू नये हे करू नये. कारण ज्याला आत्मस्वरूपावर राहायचं तो देहावर येत नाही. जो देहावर असतो तो आत्मस्वरूपावर गेलेला नाही. जोपर्यंत आत्मस्वरूपावर जात नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं असलं तर मग काय हरकत नाही करा वाढदिवस. आता करताना इथं पुढं मग पुढं गेलो डुकराच्या येवणीत कुत्र्याच्या येवणीत मग काय वाढदिवस आहे तिथं कशाचा त्याच्या कशाचा वाढदिवस आहे का नाही. म्हणून आपलं स्वरूप आपण जाणलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे. हे जर जाणलं तर जन्म मरण राहत नाही. पण इथे महाराज सांगतात की हे मन काय म्हणालीत की इथं मन हे वैकुंठ कैलास इत्यादी भोग्य स्थाने आणि त्याच्या प्राप्तीचा विधी कर्तव्य साधने याची कल्पना करीत असते. मन वैकुंठ कैलासाची कल्पना करत काय इथल्या तर ह्या हे लोकातल्या कल्पना तर किती करतो आहे का नाही. सगळ्याला कल्पना आहेत का नाही. सगळ्याला गाड्या बंगले हे सगळे याच्या कल्पना आहेत का नाही. कसं घर बांधावा कसं पैसे कमवा कशी गाडी घ्यावा कोणत्या गाडीत बसावा कोणत्या गाडीत फिरावा हे सगळे आहेत का नाही कल्पना. मन याच्याच कल्पना करत का नाही. सगळं कोणाच्या कल्पना आहेत संसाराच्या सगळ्या प्रपंचातल्याच कल्पना करतो. मन सगळं मनाला हेच आवडत. मन सगळं कशाच्या नादी लागलं प्रपंचाच्या ह्याच्यात नादी लागलं. पण महाराज म्हणतात की याविषयी कल्पना करण्याकरता मन बुद्धी इंद्रिय प्रवर्त म्हणजे आत्मा कसा आहे म्हणजे त्याच्या प्राप्तीचा विधी कोणता या बाकीच्या भानगडीत मन सगळं प्रवृत्त झालेलं सगळ्या कल्पना करत. पण आत्मा कसा आहे हे जाणण्याची कधी इच्छा केली का नाही. कधी कल्पना केली का नाही. मनाने नाही. नाही. त्याच्या प्राप्तीचा विधी कोणता आत्मा कसा आहे त्याच्या प्राप्तीचा विधी कोणता की आत्मा कसा आहे आत्म्याचं काय स्वरूप असत आणि तो प्राप्त करण्याकरता काय विधी म्हणजे काय साधना करावं लागते काय साधना करून आत्मा प्राप्त होईल आत्मा कळेल काय साधना करू कोणती साधना केली पाहिजे. अशी कधी कल्पना केली मनानं नाही. असा कधी संकल्प केला नाही. आणि मन गपचिप बसतंय का नाही. मन काय नाही करीत. अहो मन सारखं रात्रंदिवस चिंतन करत का नाही. पैसा कसा कमवायचा किती कमवायचा ह्या बँकेत नाही बसला तर कोण्या बँकेत ठेवायचा कोणत्या गाड्या कोणते बंगले काय काय कमवायचं याच्यात नादी लागलेलं आहे. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान हो असं कधी मनाला वाटतं का. आत्मा कसा आहे तो आत्मा कसा प्राप्त होईल
ते आत्मज्ञान आम्हाला कसं प्राप्त होईल अशी कधी इच्छा झाली नाही होत. याविषयी कल्पना करण्याकरता मन बुद्धी इंद्रिय प्रवृत्त होत नाही. आत्मा जाणण्याकरता मन प्रवृत्त होत नाही, बुद्धी विचार करीत नाही. संसारात राहून बोथट झाली. त्याची झाली बोथड. अरे बुद्धी नाही का आता? आहे. मनुष्य देहात आहेत ना आता सगळे. मग मनुष्य देहात अशी बुद्धी नाही का परमात्मा जाणण्याची? आहे, पण ती बुद्धी गहाण टाकली ह्या प्रपंचात. काय केली? गहाण टाकली. गहाण टाकली. मोठे मोठे म्हणून घेते, शहाणे म्हणून घेते, पण महामूर्ख आहेत. कसे आहेत? महामूर्ख आहेत. प्रपंचात राहावं वाटतं, प्रपंचातच मजा वाटते. जसे त्या पोहातल्या आळ्या त्याला त्याच्यातच बरं वाटतं. त्याला तुम्ही बाहेर काढा ना, इकडे एखाद्या शिऱ्याच्या वडीवर नेऊन ठेवा, ते जाणार नाही, तिकडच जातात. तसे प्रपंचात गुंतलेले लोक प्रपंचाशिवाय दुसरं यायला काही आवडतच नाही. असे शेना माझी शेनकिडे बांधून या राहती राजवाडी. हे असे हे मनुष्य देहात आलेले जीव सुद्धा स्वतःला मोठे इस्टेट, मोठं घर बांधलं. मोठा शेणाचा पावटा असला म्हणजे ते किडू म्हणतो मोठं घर आहे. तसं इथं सगळे काय, हे सगळे इथं पैसे कमवून त्याला वाटतं मी लय मोठा झालो, पण मरायचा नाही का? मसनात जायचा नाही. अरे मरण सगळ्यात अवघड आहे. मरण चुकविता यावा. आता या मनुष्य देहात आल्यावर हे मरण दूर करता येतं. आणि पुन्हा एकदा हे शरीर गेलं की पुन्हा मरण काढता येत नाही. मग 84 लक्ष येऊन फिरावं लागतं. शेवटची पाळी. एक मनुष्य देह चुकलियावर मग फेरा. याच देही ओळखी करा आत्मा. याच देही करा ओळखी आत्माराम. आता आत्मा लक्षात घेतला तर आपलं कल्याण आहे बाबा. आणि जर नाही घेतला, पानचिटपणानं हे संसारच जर करा वाटत असला ना, ज्याला हे आवडत ना, तेच करा. पुढेही तेच करावं लागेल. एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीत कोटी वेळेत जावं लागतं. असं काय नाही. एक वासना एक जन्म धरती तर तुमच्या एका क्षणात किती वासना होत्या, एका दिवसात किती होत्या, एका वर्षात किती होत्या, ह्या आयुष्यात किती होत्या सांगता येत नाही. तेवढे जन्म 84 लक्ष योनीत युगाला युग जाते, पण तरी जीवाचा उद्धार होत नाही. काऊन होत नाही? एवढं कर्म या मनुष्य देहात येऊन होत. परमार्थ जर नाही केला, परमार्थ जर नाही केला तर एवढं कर्म इथं तुम्ही संचित जमा करता, पुढं ते जन्म मरणाला कारण ठरतं. जरा लक्षात घेतलं पाहिजे, जरा ध्यानावर आलं पाहिजे. मनुष्य देहात असलं की ध्यानात राहिलं पाहिजे. अरे कधी शरीर जाईल हे सांगता नाही याच. हे पाण्याचा बुडबुड आहे, काचाचं भांड आहे, कधी फुटन, कधी बुडबुडा फुटन, कधी शरीर जाईल. आणि शरीर गेलं तर परमार्थ करायचा तसाच राहायचा. देव प्राप्त करून घेण्याची वेळ निघून जाईल आणि पुन्हा परमात्मा प्राप्तीची संधी येणार नाही. आणि म्हणून आता इथं मजा वाटू नये, हे का नाही? रिता नरदेह अहंकार तो देह चिक्षण भंगूर भाग्यवंत थोर भगवत तत्पर भेटती. तसा भाग्यवंत एखादा नरदेहात येऊन असा अहंकार जर केला, शरीरालाच मी म्हणून जर तुम्ही करायले काही, तर ते दुःखाला कारण आहे. कशाला आहे? जन्म मरणाला कारण. मग आत्मा जाणण्याची बुद्धी झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? आत्मा जाणण्याची बुद्धी झाली पाहिजे. ज्याला मी जन्म मरणातून पार पडावा असं ज्याला वाटत असं, ज्याला अशी तळमळ असं, तर त्याला आत्मज्ञान जाणण्याची इच्छा. ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ, ज्याला आपल्या उद्धाराची इच्छा झाली, त्याला ह्या प्रपंचात नाही करमत. त्याला ह्या प्रपंचात नाही करमत नाही. कारण प्रपंच दुःखरूप आहे. प्रपंच कसा आहे? प्रपंच दुःखरूप आहे. संसार दुःखमूळ, दुःखाचं मूळ आहे. संसार म्हणलं की संसारात सगळं दुःखच आहे. ज्याला हे कळालं
की त्याला वाटतं याच्यातून बाहेर निघावं. त्याला काय वाटतं? याच्यातून बाहेर निघावा. आणि ज्याला बाहेर निघावं वाटलं तो बाहेर निघल्याशिवाय राहत नाही. त्याची तळमळ असते. झडझडून येऊ आहे. हा, अर्जुनाला देव सांगता की तू कसा इथं जन्माला आलास रे? एवढा चांगला आहेस ना, एवढा चांगला असून कसा जन्माला आलास? इथे अवचटे जन्माला अशी का? तू इथं असा अचानक कसा आला बाबा? चांगलं आहे का हे शरीराला येणं? शरीराला येणं चांगलं नाही. आणि शरीराला येणं म्हणजे जन्म मरणाचं दुःख, त्रिविध तापाचं दुःख, अनेक प्रकारचे दुःख, गर्भवासाचं दुःख, एवढे दुःख भोगू आला सण पुन्हा दुःख भोगायला कसा काय आला? म्हणून म्हणले झडझडून वहिला निघ, ये भक्तीचे वाटेला, जेणे पावशी अव्यंगनीस धाम माझी. की तू इथून पटकन बाजूला निघ, आवर इथून, माझी ओळख करून घे, मला जाण, आणि तू या जन्म मरणातून मुक्त होय, पुन्हा जन्माला जाशील. इथं येणं का सोपं आहे का? धोका आहे, धोक्याची गांठ आहे. जन्माला येणं सोपं आहे का? अरे मनुष्य देहात आल्यावर तर सावध व्हावा. काय व्हावा? दुसरीकडे नाही सावध होता येत. दुसरीकडे सावध होताच येत नाही. तिथं काहीच चलत नाही. बाकीच्या शरीरात तुम्ही जीव गेला की तिथं काही चलत नाही. तिथं भोगभूमी आहेत, त्या भोग भोगावं लागते. प्रारब्धातले जसे असतील तसे दुःख भोगावं लागते. म्हणून पाहिलं पाहिजे या सगळ्या जीवाकडे. हे जे 84 लक्ष युनिटले जीव आहेत त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आहे का नाही? पाहतात का नाही का? सांगू जरस योग आले काय त्या कोंबड्याला धरून नेते ती, एक 10 15 कोंबड्याचा पायाचा गच्चा बांधतो, तो काठीला अडकीतून मोटरसायकलवर घेऊन जातो, उलट्या टांगून बोकड्याच्या दावणीची दावणी तिथं लावते. कसा तो कापी तू कर बाकीचे पाहते. तसं आपल्याला नाही व्हायचं का? हा, तरी बोकडाची गती जैसी. मग अशा प्रकारचं हे दुःख जे, हे दुःख दुसऱ्या जीवाकडे पाहून आपल्याला त्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे का नाही? झाली पाहिजे म्हणलं. हे दुःख काय त्याच्याच बापाने हमी घेतली का? काय हक्क घेतला का? आपल्या बापाचा नाही काय? हो, परमार्थ जर करीत नसतो तर आपण बी जाचो नाहीत का? जातो. लय पैसे कमीले म्हणजे डुकराच्या जन्माला जाणार नाही? अरे परमार्थ नाही केला, ज्यांनी हरी नाही जाणून घेतला, ज्यांनी हरी नाही कळून घेतला, त्या सगळ्याची गती हीच आहे. त्याला जरी वाटत असेल मी परमार्थ करतो, मी माळ घातली, त्याच्या माळी गिळी किती घातल्यात, तसं काय नसतं. चोर बी माळी घालायले का काय त्याचा उद्धार होतो का चोरायचा? नाही. आहे का नाही? चोर माळी घालायली. काही काही आता पोरा सोरायची लग्न होईनच म्हणून माळी घालायली की लोक म्हणाले माळकरी माणसं पहा चांगली बाबा, आता काही वाऱ्यात घटना. हे बी माळी घालायली तर आपल्या पोराचं लग्न झालं पाहिजे. पोराला म्हणते घाल माळ, बाप बी माळ घालतो, पोरग बी घालतो, लग्न होस तर का होईना, पण माळी कोणी बी घालतो. माळी घातली म्हणजे काय सगळ्याचाच उद्धार होतो असं नाही. अरे भक्ती करावं लागती, त्या हरीला यथार्थपणाने जाणून घ्यावं लागतं, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, त्याच्यावर प्रेम करावं लागतं, अखंड त्याचं नामस्मरण, त्याची भक्ती, त्याला रात्रंदिवस त्याचं ध्यान केलं पाहिजे, तर त्याची प्राप्ती होती. अशी वरून किती जण फासू घेतला आणि माळी घातल्या तर तिने नसतं होत काही. इथं उत आलाय सगळा. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांग. म्हणून हरी जाणला पाहिजे. हरी जाणला तरच जन्म मरणातून सुटता येत, जन्म मरणातून बाजूला निघता येत. हरी जाणणं, आत्मज्ञान होणंच परमार्थातलं फल आहे. हे जर फल पात्रात नाही पडलं तर मनुष्य देह वाया गेला. काय केला? वाया गेला. तसं जर जाऊ द्यायचं नसलं तर इथं नाथ महाराज आपल्याला सांगतात की अशी कशी रे बुद्धी, हे असं कसं मन येतो, इथं सगळं रमतं, इथं सगळं करावं वाटतं आणि परमात्म्याकडे लागत नाही.
आत्मस्वरूप काय कळून घ्यावं वाटत नाही. ते कोणत्या साधनानं कळन ते तिकडं मन जातच नाही. तिकडं काय होत नाही, जात नाही. ते लय जड आहे म्हणते बाबा, काय कळत नाही, काय सांगते काय माहित बाबा, हे काय होत नाही. अरे तुला इतकं बारीक कळत ह्या प्रपंचातलं सगळं, आणि तुला आत्मा कळायला लय डोक्यावर तो या दगड ठेवल्यासारखं वज होत, कळतच नाही म्हणता आम्हाला, कळतच नाही, कळत नाही, कळत नाही. अरे किती सोपं आहे, याच्यासारखं सोपं. संसार अवघड आहे. अरे डॉक्टर होणं, वकील होणं अवघड आहे, आणि देव होणं सोपं आहे. देव होणं अवघड आहे का? नाही, सोपं. तुम्ही देवच आहेत का काय? देव व्हायचंय तुम्हाला, देवच आहेत, पण लक्षात घ्यायचं काय करायचं, फक्त संतांच्या संगतीत. सोपे आहे, सोपे आहे, चित्त आहे झाली. जरस की इकडं चित्त लावलं, मन लावलं की सोपं आहे. डॉक्टर होण्याकरता खूप अभ्यास करावा लागतो, वकील होण्याकरता खूप अभ्यास करावा लागतो, कलेक्टर होण्याकरता खूप अभ्यास, आणि देव होण्याकरता सोपं आहे. कुरपरणाऱ्या बाया व्यासपीठावर बसून प्रवचन करतात का नाही? आपल्या फडात सगळे खुरपीतणाऱ्या बाया, त्याला क येत नाही, ट येत नाही, लिहिणं नाही, पण मोठमोठ्याने हात करू करू आत्मा काय ना अनात्मा काय आहे का नाही? काय मजा आहे. अनफड म्हणजे अशिक्षित माणसं सगळे महाराजाच्या संगतीत आले तर काय करतात? व्यासपीठावर बसून प्रवचन करतात, आत्मज्ञान सांगते, वर्षाव करते. त्याच काय लागतं? फक्त आपली भावना लागते, आपलं प्रेम लागतं. आपल्याला कळत नाही, काय कळत पण तशी भावना होत नाही. लगे एक भावची कारण होतो का म्हणे ठेवण्याची. म्हणून महाराज म्हणतात की बाबा की याविषयी कल्पना करण्याकरता, म्हणजे आत्मा कसा आहे आणि त्याच्या प्राप्तीचा विधी कोणता, याविषयी कल्पना करण्याकरता मन, बुद्धी, इंद्रिय प्रवृत्त होत नाही. जे मन स्वतः इतर साधनाच्या साह्याची अपेक्षा न करता त्रिभुवनाची कल्पना करीत असत, पण ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. बुद्धी सर्व वस्तूचा निश्चय करते, पण तिलाही आत्मवस्तू कळत नाही. हे लक्षात ठेव. हे मन स्वतः इतर साधनाच्या साह्याची अपेक्षा न करता त्रिभुवनाची कल्पना करत, आहे का नाही? जगाची कल्पना करत का नाही? काय लागत तर शिकावं लागतं नाही, कोणाकडे जावं लागतं नाही, सगळं माहिती आहे का नाही? दिल्लीत काय चाललं सगळं गल्ली गल्लीत माहिती, सगळ्याला माहिती. पण आत्मा काय म्हणलं की त्याच्यावर काय घेणं देणं आपल्याला? ते काय आपल्या कामाचं आहे का असं वाटतं का नाही? त्याच्याबद्दल काहीच नाही माहित. आत्मा काय काय माहितच नाही बऱ्याच लोकांना. ते मसन वाट्यात गेल्यावर तिथं म्हणतात सगळे फुकून दिल्यावर, एकाला फुकून देतात, बाकीचे सगळे बसतात त्याला श्रद्धांजली वाहतात, आणि त्यावेळेस म्हणतात की याच्या आत्म्याला शांती लाभो, आहे का नाही? सगळेजण काय करतात? आता आत्म्याला शांती लाभो, आत्मा शांतच असतो का त्याला शांत व्हायचंय? शांतच आहे तो, शांतच असतो. पण हे म्हणतात आत्म्याला शांती लाभो. आत्मा शांत आहे का कसा आहे? शांतच आहे. अरे आत्मा एक आहे आणि तो सर्वत्र व्यापक आहे. आत्मा एक आहे, सर्वत्र व्यापक आहे. पण आपण म्हणतो त्याचा आत्मा, त्याच्या आत्म्याला शांती लाभो. काय मूर्खासारखं भाषण करते ते. असं वाटतंय दोन धोतरी देवानी निघून जा. आत्मा, अरे आत्मा एक आहे, आत्मा व्यापक आहे. तुम्ही म्हणता आत्म्याला शांती लाभो, त्याच्या आत्म्याला शांती लाभो. अरे तुला आत्मा कळालाच नाही. आत्मा आणि आत्मा कळून घेण्याची इच्छा बी नाही. आत्मा कळायला पाहिजे त्याची इच्छा असली, पण मन तिकडे धजतच नाही.
मन इकडं जगातल्या किती कल्पना करतं आणि जगातलं काय काय नाही जाणायचं ते जाणण्याचा प्रयत्न करत, पण आत्मस्वरूपाकडे जात नाही. नाही. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. ही बुद्धी सर्व वस्तूचा निश्चय करते, पण तिलाही आत्मवस्तू कळत नाही. मग मनालाच इच्छा नाही, म्हणत नाही तसं, तर मग त्याची बुद्धी बी काही काम करीत नाही. त्याची बुद्धी बी काम करत त्या बुद्धीला बी आत्मा कळत नाही. त्या आत्म्याबद्दल ती विचार बी करीत नाही. मन इकडं प्रपंचात गुंतलेलं म्हणल्यावर बुद्धी बी प्रपंचाचाच विचार करते. हो. सगळं काय करते? प्रपंचाचा विचार. हा, नाही तर बुद्धी नाही का? आहे. बुद्धी आहे, पण आता बुद्धी आहे पण काय गहाण टाकली, काय ते गहाण. बोथट झाली. सगळ्याच्या तुमच्या आमच्या सगळ्या एकूणमागाच्या संगतीत लावली, सगळ्या कोणाच्या ह्या प्रपंचिक माणसाच्या संगतीत लावली ना. हो. आणि मग ते काय शिकायला भेटन तिथं? पहा ना, ते त्याचे पोरं कसे जमलं, त्याच पोरं तुम्ही बी पहा चांगलं. पहा ते कसं जमिलं, काही नव्हतं त्याच्याजवळ, कसं जमलं तसं तुम्ही बी हे जमवा जमीचं शिकविते. पण आत्मा काय, परमात्मा हे कोणी सांगत नाही. हे फक्त संत सांगते, तळमळीला सांगते, सगळ्याला सांगते. पण संताचं सगळ्याला वाव आहे. थोडेफार लोक संताचं ऐकणारे. का संताचं ऐका वाटतं का? संताचं ऐकायला कुठे टाइम, आपल्याला वेळच नाही. संताचं ऐकलं तर आपलं कल्याण, नाहीतर आपलं कल्याण नाही. आपल्याला वाटत असून मी इथं काही जरी कमविलं तर कल्याण आहे, कल्याण नाही. किती कमवा, तुमचं सगळं हिसकून घेते. तुमचं काय मागच्याच पाहता येत नाही का काय चाललंय? तर हरिजयनी लय कमीलं, ते काही काही वृद्ध आश्रमात आहेत आता, आहे का नाही? मेले काही तिथंच, त्याचे पोरं तिकडच येत, त्याने कमीलं नाही का? पण काय फजिती, काय दुःख आहे? नाही का दुःख? काही आहेत तर, पण काहीला कोराड्यात टाकून दिलं दुसरीकडे. कोरायला टाइम नाही. काही पैशावाले त्यांनी माणसं लावलीत किरायाने, माणसं घरातली म्हातारी सांभाळायला किरायाने. त्याचं बघा, त्याला महिना देऊन करायचं, पण पोटच्या पोरायला वेळ नाही मायबापाचं करायला, आहे का? पैसे कोणासाठी कमीले? त्या माणसासाठी का महिन्याने लावले नाही? सेवा करायला कोण? आई बापाची सेवा सुद्धा करायची इच्छा राहत नाही. ज्या आई बापाने पैसे कमवून ठेवले त्याने बी परमार्थ नाही केला आणि पोट्या सोट्यासाठी करून ठेवलं. त्याला बापाचं माहिती काय होत नाही, आठवण नाही. म्हणून वृद्धाश्रम येत आता. किती अवघड परिस्थिती. म्हणून आत्मा जाणण्याची इच्छा कोणाला नाही, सगळ्याला प्रपंच करावा. प्रपंचात प्रपंच जमीन म्हणजे सुख होईन असं वाटतं. पण खरं जे सुख आहे तर ते आत्मज्ञान झाल्याशिवाय नाही. म्हणून इथं महाराज आपल्याला सांगतात की मन ही बुद्धी पण सर्व वस्तूचा निश्चय करते, पण तिलाही आत्मवस्तू कळत नाही, हे लक्षात ठेव. स्वयकल्पी त्रिभुवन ते स्वरूपी रिभुवन शिके म्हण, बुद्धी निश्चयात्मक परिपूर्ण तिसही जाण अगम्य वस्तू. जे मन बुद्धी अगोचर ते वाचेशी अति दुस्तर, वस्तू नव्हे शब्द गोचर परात परब्रह्म. जे मनाला बुद्धीला विषय होत नाही, जे प्राकृत वैखरी वाणीला कळणे अशक्य आहे, जे वेदाला गोचर होत नाही, ती वस्तू म्हणजेच बुद्धी प्रकृतीच्या पलीकडे असलेले परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म महाराज म्हणतात की जे मनाला बुद्धीला विषय होत नाही, मनाच्या पलीकडचं आहे, बुद्धीच्या पलीकडचं आहे. बुद्धी मन अलीकडे आहे का नाही? त्याच्या पलीकडचं आहे, जे प्राकृत वैकुल वाणीला कळणे शक्य नाही. त्याच्याबद्दल बोलता येईल, पण त्याचा अनुभव ते शब्द अनुभवापर्यंत नेऊन सोडेल. पुढे आहेत बाब्या. म्हणजे वेदाला गोचर होत नाही ती वस्तू म्हणजेच बुद्धीच्या पलीकडची असलेले परब्रह्म आहे. आकाशाला गाठोडीत बांधताना
कापडाचे चारी पदर रिकामे राहतात त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूचे शब्दाने वर्णन करावे तर शब्द हा अर्थासह शब्द हा वाच्यतावच्छेदक व लक्ष्यतावच्छेदक धर्मासह शून्य होतो. म्हणून शब्दानं सुद्धा ते कळणं शक्य नाही. संतांच्या संगतीत आलं की संत आपल्याला शब्दानच शिकवतील का नाही? शब्दानच शिकवतील. शब्दानं पण त्याचा त्या वस्तूबद्दल वर्णन करून आहे का नाही, त्या वस्तूचं लक्षण चित आनंद असं स्वरूप लक्षण असं आपल्याला स्वरूप लक्षणाचं वर्णन शब्दानच करते. कशाने? शब्दानं करते. पण त्या शब्दाला नाही कळत. कशाला? शब्दाला नाही कळत. तुम्हाला कळत. कळणं हे स्वरूप कोणाचं आहे? आपलं, तुमचं आहे. ज्याला कळत तोच सच्चिदानंद आहे, तोच परमात्मा आहे, तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे. त्याला कळत, शब्दाला नाही कळत. त्याचा अनुभव, तुमचा अनुभव तुम्हालाच आहे का शब्दाला आहे? नाही, आपल्याला. आपला अनुभव आपल्यालाच आहे. तुम्ही जाणणारे, तुम्हाला कळत, ज्याला कळत ते तुम्ही, आणि तुमचा अनुभव तुम्हाला आहे. तुम्ही कसे आहेत? तर तुम्ही ह्या देहासारखे नाही, ह्या प्राणासारखे नाहीत, मनासारखे, इंद्रियासारखे नाहीत. म्हणजे तुम्ही इंद्रिय नाहीत, तुम्ही मन नाहीत, तुम्ही बुद्धी नाहीत, प्राण नाहीत, हे शरीर नाहीत. ह्या शरीराहून वेगळे कसे जर म्हणता तर सांगता येत नाही. कारण आकार नाही त्या वस्तूला. काय नाही? आकार. ती निर्विकार वस्तू आहे. कसं आहे म्हणतात तर मग सांगता येत नाही. सांगता येत नाही. पण ज्याला कळत त्याचा कळण्याचा अनुभव तर तुम्हाला आहे का नाही? तुम्ही कसे आहेत हे नाही सांगता येत, पण कळत तुम्हाला. ज्ञान आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. तुम्हाला ज्ञान आहे का नाही? तुम्ही मनाला जाणता, तुम्ही प्राणाला जाणता, तुम्ही इंद्रियाला जाणता, तुम्ही ह्या देहाला जाणता. देहाला देह कळतो का? नाही. प्राणाला प्राण कळतेत का? का प्राणाला देह कळतो का? नाही. मनाला मन कळतं का? मनाला प्राण कळतेत का? मनाला इंद्रिय कळतेत का? का इंद्रियाला मन? याच्यातल्या कोणालाच कळत नाही. याला तेच त्याला कळत नाही, त्याला कळतच नाही. त्याला मी मनाला मन कळत नाही, मनाला इंद्रिय कळत नाहीत, प्राण कळत नाहीत. हे सगळे जड आहेत. कसे? जड. यायला कळत नाही. ज्याला कळत ते तुम्ही, ज्याला कळत ते आपण. आणि ती वस्तू आत्मवस्तू आहे, ती वस्तू ब्रह्मवस्तू आहे. त्या वस्तूचा अनुभव तुम्हाला नाही का? आहे. पण हे शब्दानं संत आपल्याला सांगत असतात, तर शब्दानं त्याचा अनुभव येतो. कसा येतो? शब्दाला नाही कळत. शब्दाला कळतो का? नाही. शब्दाला कळत नाही. आणि म्हणून शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द तिथपर्यंत नेऊन घालतो, पण शब्दानं अनुभव शब्दाला येत नाही. शब्दानं येत नाही. शब्दानं मग आपला ज्याचा अनुभव त्याचं स्वरूप म्हणजे त्या स्वरूपाचा अनुभव त्यालाच घेता येतो. जसं तुम्ही साखर जर जिभेवर ठेवली तर गोडीचा अनुभव ज्याने जिभेवर ठेवली त्यालाच येतो. तुम्ही जर शब्दानं किती म्हणले साखर गोड तर साखर गोड नुसतं म्हणल्याने साखर गोडीचा अनुभव येईल का? नाही. साखर जर जिभेवर ज्याने ठेवली त्याला त्याचा अनुभव येईल त्या गोडीचा. मग गोडीचा अनुभव येईल, पण गोडी कशी हे सांगता येणार नाही. तसा आत्मवस्तूचा अनुभव आता इथं तुम्हाला नाही का? तुम्ही आता ज्याला कळत ते तुम्ही, ज्याला कळत ते तुम्ही. म्हणजे कळणं म्हणजे ज्ञान आहे, म्हणजे तुमचं स्वरूप ज्ञान आहे. ती ज्ञान वस्तू तुम्ही आहे. ती ज्ञान वस्तू म्हणजे आत्मा आहे. ती ज्ञान वस्तू म्हणजे ब्रह्म आहे. तीच वस्तू म्हणजे परमात्मा आहे. त्यालाच म्हणायचं अशी ती वस्तू आहे. आणि मग हे आपलं असं स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण असं लक्षात घेण्याकरता मन कुठं इकडं होतच होत. मन कुठं संत संगतीत येतं.
संत संगतीत मन येत नाही आणि म्हणून बुद्धी सुद्धा विचार करीत बुद्धीनं सुद्धा विचार होत नाही. म्हणून आपलं जे स्वरूप आहे तर ते आपलं स्वरूप आपल्यालाच कळतं, पण संत संगती शिवाय कळत नाही. म्हणून मनाला संत संगतीत लागलं पाहिजे, मनाला देवाच्या प्रेमात पाडलं पाहिजे. तू म्हणा मी हेची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. त्या मनाला परमात्म्याच्या भक्तीला लावलं पाहिजे, मनाला संताच्या संगतीत लावलं पाहिजे. आणि असं मना संताच्या संगतीत लावलं, भगवंताच्या भक्तीत लावलं तर मग ते मन निर्मळ होत असत. ते कसं होत असत? निर्मळ होत असत. त्या मनामध्ये परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होत, परमात्म्याविषयी प्रेम निर्माण होत. मग त्या प्रेमानं ते परमात्म्याच्या भक्तीनं ते मन निर्मळ होत. मग त्याला परमात्माच आवडतो. त्या मनाला काय आवडतो? देव आवडतो. मग देव आवडला की ज्याचा आवडता देव आहे की नाही, ज्याला देव आवडला त्याला तो प्राप्तच. पण त्याच लक्ष नव्हतं ना. पण आता मन लागलं परमात्म्याकडे की त्या मनाला समाधान झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद. मग मनाला छंद लागला पाहिजे, परमात्म्याचा नाद लागला पाहिजे, परमात्म्याचा भक्तीचा नाद लागला पाहिजे. मग असं जर देवावर प्रेम केलं, अशी जर भक्ती केली तर आपलं स्वरूप आपल्याला सहज लक्षात येतं. काय अवघड आहे का? सोपं आहे. प्रपंचातल्या गोष्टी करणं अवघड आहे, पण परमात्मा जाणून घेणं हे अवघड नाही. सांगत नाहीत सोपं करून सांगणारे ती भानगडे भलत अवघड सांगते. त्याला बी कळत नाही बिचाऱ्याला म्हणून सांगत येते. त्याला नसतं कळालं. सोपं सोपं सरळ असं सांगितलं कळत नाही का? साध्या माणसाला कळत, पण सोपं सांगत नाही तर कळत नाही. कळून घ्यायचंय कोणाला, द्यायचंय कोणाला कळ. आता हे नुसते शब्दांनी बडबड करणं बी लय असते परमार्थात, पण ते कळून बोलणं वेगळं, न कळता अनुभवा वाचून बडबडते. म्हणून संत संगती अत्यंत महत्वाची. संताच्या संगतीत आल्याशिवाय शहाणपण येत, आणि शहाणपण आलं की जसं आहे तसं सरळ कळत असत, आणि जसं आहे तसं दुसऱ्याला बी सांगता येत. सांगण्याचा मोठेपणा नाही किंवा सांगण्याचं काय नाही, सांगण्याचा उलट आनंद असतो. सांगण्याचा आनंद असतो. आपल्याला सांगताना वाटतं सांगता आलं म्हणजे लोकांनी मला मानावा, लोकांनी माझी पूजा करावा, माझी वाह करावा, मला मान्यता नाही, मला वस्त्रदान करावा, मला धन दान करावा, अशा अपेक्षा झाल्या. आणि मग कशाचं कळतंय काय? मन सुद्धा मग हे मन गेलं पुन्हा इकडं कुठं या विषयातच गेलं. विषयात गुंतलं मन. विषयात गुंतलं की मनात विषयाच्या वासना झाल्या, म्हणजे पाप वासना झाल्या. काय झाल्या? पाप. आणि मग मन मळालं की मग त्या मनाला आत्मा कळू शकत नाही, मन आत्म्याला जाणू शकत नाही. मन तर आत्म्याला असं बी नाही जाणीत असं काय म्हणाल. पण ते मन परमात्म्याकडे लागलं की मन राहत नसत. मन परमात्माच होत असत. मन राम झाले, हे का नाही? प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्ती. मन देवाकडे लावलं की मन देवच होत असत. मन देवाकडे लावलं की एकदा देव कळाला की आता कुठे धावे मन, तुमचे चरण भाग गेला अशी न गेला अवघा झाला आनंद. की मनाचं पळणं, मन इकडं तिकडं पळणं चालूच असतं का? मन का स्थिर असतं का? नाही, चंचल असत. इकडं तिकडं पळत असतं. पण परमात्म्याकडे गेलं की स्थिरच होत असत, स्थिर होत असत. त्याला आता कुठं धाव करायची राहत नाही. आता ते स्थिर झालेलं मन आता ते कुठं धावत कुठं पळत नाही. म्हणून त्याचा भाग गेला, सीन गेला आणि अवघा झाला आनंद. असा आनंद होतो त्याला, असा त्याचा सीन भाग झाला. आणि मग ते मन परमात्म्यात एकदा रमलं की परमात्माच होत असत.
परमात्मा झाला की आपलं जसं आहे तसं स्वरूप लक्षात आलं की मन राहत नाही. मन गेलं की मग जन्म मरण राहत नाही, काहीच राहत नाही. मन नाही तर वासना बी नाही, वासना नाही तर जन्म मरण बी नाही. नाही. असं आपलं स्वरूप हे व्यापक हे परमात्मा आहे आणि ते स्वरूप आपलं आहे. आता इथं तुम्ही परमात्म्या वेगळे नाहीत असं आपल्याला लक्षात येतं संत संगतीत. म्हणून इथं प्रबुद्ध आपलं पलायन नारायण राजा जनकाला सांगतात की बाबा हे मन, अरे त्या नारायणाची तू जे म्हणतो ना मला त्या नारायणाचं स्वरूप सांगा, तर मग हे मन तिकडं लागत नाही. मग तिकडं मन लाव, तिकडं काय कर मन लाव. नाथ महाराज आपल्याला सांगतील की हे मन परमात्म्याकडे लाव. आपण मन कुंकडं लावतो, प्रपंचात लावलंय, त्या बाळात लावलंय, पैशा आदल्यात लावलंय आणि तिकडं मन रमतय. माझ्या वाटते का नाही? माझ्या येत मग सजा दी. तिकडं काय आहे प्रपंचात मजा येत, पुढं 84 लाख येवनीची सजा आहे. मग सजा भोगायची तर सजा मजा बी करा, सजा बी भोगा. पण आपल्याला हे काय नाही, आपलं आत्मस्वरूप ही खरी मजा आहे. आत्मानंद ही खरी मजा आहे. तो जर प्राप्त करायचा असला तर अखंड संत संगती करा आणि संत संगतीत तो आनंद आहे, तो आनंद प्राप्त करा. संत संगतीत राहा आणि खऱ्याचा शोध घ्या, खऱ्यावर चाला, खऱ्यावर राहा. झालेली सेवा इथं समाप्त करून सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. कुंडली कवरदा विठ्ठल द्यावे जे दया सत्कर्मे वाढो परस्परे ईश्वर स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचा वर्षगणी मंडळी भेटतो तया कला कल्पतरूचे आरव चिंतामणीचे गाव कारणव चंद्रमेघांचन मार्तंड ज्ञान